परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती 550 कोटी रुपयाच्या टेंडरवरून खरं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये पलटवार सुरू झालेला आहे। आज समांतर पाणी पुरवठा योजना आणि अंडरग्राउंड भुयारी योजनेसाठी भारतीय जनता पक्षाकडून घाईगडबडीनं केवळ कमिशनसाठी या ठिकाणी भाजपनं घाईगडबडीत योजना मंजूर केल्याचं म्हणलं काँग्रेसनं आरोप केलेला आहे। खरं तर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत तसा आरोप केला आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सुरेश वरपुडकर आहेत, भाजपचे नेते। वरपुडकर साहेब, काँग्रेसनं आरोप केला आहे की केवळ कमिशनसाठी 550 कोटी रुपयाची योजना आहे, 2 समांतर पाणी पुरवठा योजना आणि अंडरग्राउंड भुयारी योजना सर्व नियम डावलून मंजूर करण्यात आली म्हणून। कसं आहे की भुयारी गटार योजनेच्या संदर्भात अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ही 408 कोटीची आहे आणि 157 कोटीची वाढीव पाणी पुरवठा आहे। ह्या दोन्ही योजनामध्ये केंद्र सरकारचा फार मोठा हिस्सा आहे। केंद्रात भाजप सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे आणि त्यामुळे मंजुरी ही केंद्र सरकारचा जो हिस्सा आहे याच्यामध्ये 40% असतो, राज्याचा हिस्सा 30% असतो आणि लोकसभा हा 30% असतो, म्हणजे महापालिकेचा महापालिका म्हणजे लोकहिस्सा। तर यामध्ये जवळपास म्हणजे केंद्र सरकार म्हणजे भाजपनंच ही योजना मंजूर केलेली आहे। भाजपनंच ही कारण केंद्राचा पैसा 40% असतो आणि राज्याचा 30% असतो। आता बरेच लोक सांगतात की आम्ही मंजूर केली, ती मंजूर केली नाही। केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये मोठा हिस्सा असल्यामुळे ते भाजपचा मोठा हिस्सा आहे आणि त्याच्यामध्ये ही योजना मंजूर आहे। आता त्यामध्ये प्रश्न आहे, मंजुरीचा काही प्रॉब्लेम नाही, मंजुरी कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये आलेलं नाही, म्हणजे आचारसंहितेमध्ये आलेलं नाही। टेंडर काढण्याच्या संदर्भामध्ये मंजुरी झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत हे टेंडर लागलं गेलं पाहिजे। नसेल तर पुन्हा ते रिवाईज करणं, पुन्हा मंजुरीसाठी आपल्याला पुन्हा रिवाईज करून केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं। त्या दृष्टिकोनातून ते टेंडर लावणं आवश्यक होतं, म्हणून माहिती नव्हतं त्यांना कमिशनर साहेबाला किंवा टेंडर लावायचं का कसं करायचं। तर पण टेंडर त्यांनी ऑनलाईन टेंडर लावलेलं आहे 1 दिवस आधी। ज्यावेळी आचारसंहिता लागणार होती त्याच्या आदल्या दिवशी लावण्यात आलं असं त्यांनी सांगितलं। आदल्या दिवशी त्या दिवशी आचारसंहिता लावलेली नव्हती, ते ऑनलाईन टेंडर त्यामुळे ऑलरेडी रिलीज झालेलं होतं त्यावेळेस। आता प्रश्न पडला की पेपरमध्ये एखाद्या दिवशी उशिरा आला असेल हिंदी पेपरमध्ये, जे की महाराष्ट्राचे पेपर नाहीत, जसं हिंदुस्तान टाइम्स आणि अमर उजालासारख्या हिंदी पेपरामध्ये जाहिरात दिली, तेही 16 तारखेला जाहिरात प्रसारित झाली असं त्यांचं म्हणणं आहे। ते बरोबर असेल, कारण आदल्या दिवशी त्यांनी टेंडर दिलेलं होतं आणि ते ऑनलाईन दिलेलं होतं। लोक जे टेंडर भरतात ते ऑनलाईन भरतात, ऑफलाईन टेंडर भरत नाहीत, म्हणून ऑनलाईन त्यांनी एक दिवस आधी दिलेला आहे आणि त्यामुळं पेपरमध्ये 1 दिवस उशिरा आला असेल, परंतु आचारसंहितेच्या आधी त्यांनी टेंडर लावलं तर ते लावणं आवश्यक होतं। आता ज्याची बॉडी येईल, समजा त्याला टेंडर करायचं की नाही करायचं, जी बॉडी आल्यानंतर ठरवेल। त्यांचं म्हणणं होतं की बॉडी आल्यानंतर खरं तर डिसाईड व्हायला पाहिजे होतं। एवढी मोठी योजना, शहराला 30 वर्ष पाणी पुरवठा येणाऱ्या वर्षामध्ये आणि अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना होती, केवळ घाई गडबडीमध्ये आचारसंहिता लागल, सध्या बॉडी नाही आणि कमिशनसाठी लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेसवाल्यांनी। असं कोणी भरू शकतात, टेंडर भरणारा त्याला कोणाचं कमिशन आहे का नाही आता काय सांगता येत नाही, परंतु तुम्हाला ज्यानं टेंडर त्यांना टेंडर भरायचे मुभा आहे। टेंडर भरायचे, कोणाला कमिशन द्यायचं नाही द्यायचं त्यांनी ठरवलं पाहिजे। न्यायालयात जाणार असं म्हटलं किंवा टेंडरचा काही संबंध नाही, न्यायालयात जाऊ शकतात। न्यायालयाच्या संदर्भामध्ये तसा 1 दिवस उशीर असल्यामुळं होऊ शकतं, म्हणजे नियम काही चुकीचं झालं नाही या पूर्ण आहे। ऑनलाईन टेंडरमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही, पण ऑफलाईनमध्ये जर पेपरमध्ये 1 दिवस उशिरा आलेला आहे की त्या आधी यायला पाहिजे होतं। मग या योजनेमध्ये तसं काँग्रेस जसं आरोप करते तसं काही नाही, मंजुरीमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, टेंडरमध्ये थोडी आधी व्हायला पाहिजे होतं। माजी आमदार सुरेश वरपुडकर होते। खरं तर काँग्रेसनं जे आरोप केले त्या अनुषंगानं त्यांनी उत्तरं दिलेली आहे। ऑनलाईन पद्धतीनं जे झाले ते सगळं नियमाच्या नुसारच झालेलं आहे। काही तांत्रिक त्रुटी आहेत ज्या की घडलेला प्रशासकीय लेवलला चुका झालेल्या असल्याचं वरपुडकर यांनी मान्य केलं आहे। मात्र काँग्रेस जर न्यायालयात जात असतील, जायची त्यांची इच्छा असेल तर जायला मोकळं आहे। ही योजना पूर्ण नियमांनिशी झाल्याचं माजी आमदार वरपुडकर यांनी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.